नमस्कार. वडगाव प्रभाग हा क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. आताच ताईंनी सांगितलं आहे की कुठून सुरू होतं आणि कुठे संपतो आणि त्यामुळे हा क्षेत्रफळाने मोठा असल्यामुळे आम्ही इथे त्यावेळेस सुद्धा भरपूर कामं केलेले. 2014च्या आधी वडगाव प्रभागात काही कामं केलेले नव्हते. तुम्ही आधीचे फोटो पाहून घ्या, लोकांना विचारून घ्या, समाजाकडनं त्याचे हे घेऊन घ्या. 2014मध्ये आम्ही प्रत्येक रोड हा सिमेंट रोड बनवला आहे. 60 ते 70 कोटीचे वडगाव प्रभागात सिमेंट रोड आणि गटार योजना म्हणजे भूमिगत नाली आम्ही बनवलेली आहे. 18 ओपन स्पेस आम्ही बनवलेले आहे व इथे सोसायट्या आहेत भरपूर आणि प्रत्येक सोसायटीमध्ये एक ओपन स्पेस असतो आणि सोसायटी जे मालक आहेत, ओनर आहेत, ते नेहमी असं करतात की ज्या सोसायटीमधलं एक ओपन स्पेस द्यावा लागतो, पण ती अशी जागा देतात की तिथे खूप ती जमीन खाली गेलेली असते, खूप आतमध्ये गेलेली असते, तिथे गटार झालेलं असते. अशी जागा ती ओपन स्पेस म्हणून देऊन देतात. मग त्या ओपन स्पेसमध्ये भरपूर निधी लागतो, त्या ओपन स्पेसमध्ये भरपूर भरण टाकावे लागतात आणि ती जमिनी लेवलपर्यंत आणावे लागते आणि त्याच्यानंतर मग वॉकिंग ट्रॅक, कंपाऊंड वॉल, हाय मॉक्स, मुलांना खेळणे, जिम, खुले जिम, हे सगळं करावं लागतं. मग असे आम्ही एकूण 18 ओपन स्पेस वडगाव प्रभागात केलेले आहे. खबरकट्टा लयभारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण आपल्या मतदारांपर्यंत घेऊन आलेलो आहोत एक विशेष सदर. आपल्या उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत. आज आपल्या या सदरामध्ये आपण उपस्थित आहोत चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभाग क्रमांक 8 या प्रभागातील भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले महायुतीचे सर्व 4ही उमेदवार आपल्या सोबत उपस्थित आहेत. या वडगाव प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रभाग हा नागपूर चंद्रपूर हायवेवर येत असून चंद्रपूर शहरातील अतिशय सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारांचा हा प्रभाग असून वडगाव प्रभाग क्रमांक 8 हा वरोरा नाका ते रामनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ इथून सुरू होऊन थेट लखमापूर हनुमान मंदिर ते वडगाव या संपूर्ण प्रभागापर्यंत पसरलेला आहे. या प्रभागाची लोकसंख्या जवळजवळ 16,200च्या आसपास असून यापूर्वीही या प्रभागाने भाजपला भरभरून यश दिलेले आहे. अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या प्रभागातून लाडक्या महापौर सौ राखीताई संजय कंचर्लावार या मागील काही काळापासून प्रतिनिधित्व करत आहे आणि या 2026च्या निवडणुकीत सुद्धा पक्षाने त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रचंड विश्वास ठेवून राखीताईंना पुन्हा एकदा आपल्या मतदारांसमोर आणलेले आहे. त्यांच्यासोबतच याच प्रभागातून मागील अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे आपले सर्वांचे सुपरिचित असे देवानंद भाऊ वाढई सुद्धा याच प्रभागातून निवडणुकीला सामोरे जात आहे. याच प्रभागात नामप्र महिला अ गटातून पहिल्यांदाच सोनल प्रकाश देवतडे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर आपल्या भाजप युवा मोर्चाचे तडफदार कार्यकर्ते सत्यम संजय गानार सुद्धा याच प्रभागातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाला आपल्या या भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले गटाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान संख्येने आपल्याला यांना विजयी करायचे आहे. त्याकरिता आपल्या या प्रभागातील मतदारांसमोर खास हे सदर घेऊन आलेलो आहोत की आपल्या या 4ही उमेदवारांचा पुढच्या 5 वर्षासाठी काय ध्येय, ध्यास व प्रभागाच्या विकासाकरिता काय मानस असणार आहेत. तत्पूर्वी आपण ओळख घेऊया आपल्या उमेदवारांची. आपल्या या वडगाव प्रभाग क्रमांक 8 मधून पहिल्या उमेदवार आहेत सौ सोनलताई प्रकाश देवतडे. नमस्कार, मी सोनल प्रकाश देवतळे, वडगाव प्रभाग क्रमांक 8. भारतीय जनता पक्षाने मला अ गट महिला ओबीसी मधून मी इथली उमेदवार आहे. दुसरे उमेदवार आहेत श्री सत्यम संजय गानार. नमस्कार, मी सत्यम संजय गानार. भारतीय जनता पक्षाने मला वडगाव प्रभाग क्रमांक 8 येथून प्रथमच उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी नामाप्र ब गटातून निवडणूक लढवत आहोत.
आपल्या याच प्रभागातून पुढच्या उमेदवार आहेत चंद्रपूर शहराच्या माजी महापौर सौ राखीताई संजय कंचर्लावार. नमस्कार, मी राखी संजय कंचर्लावार, वडगाव प्रभाग 8 सर्वसाधारण महिला क. मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी जे कामं केले त्याची त्यांनी दखल घेतली आहे, त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षांचे खूप खूप धन्यवाद मानते. वडगाव प्रभाग क्रमांक 8 चे मागील 2 टर्म पासून प्रतिनिधित्व करणारे आपले देवानंद भाऊ वाढई आपल्या सोबत आहेत. नमस्कार, मी देवानंद बापूजी वाढई, वडगाव प्रभाग क्रमांक 8 गट ड सर्वसाधारण. भारतीय जनता पार्टीने मला 2012 उमेदवारी दिली आणि भरघोस मतांनी इथल्या नागरिकांनी मला निवडून दिलं. आणि तसेच 2017 सुद्धा भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि वडगाव प्रभागातील सर्व नागरिकांनी मला भरघोस मतांनी विजयी केलं. आणि मी ह्या प्रभागामध्ये जवळजवळ ह्या 10-12 वर्षामध्ये जे 60-70 कोटीचे कामं केली, त्याच्यामध्ये आता माझा नवीन मानस असा आहे, कुंदन प्लाझा ते वडगाव ते सोमया पालटी ते जगतबाबापर्यंत बायपास रोड काढण्याचा एक माझा मानस आहे. आणि दुसरा का वडगाव ते कोसारा हिरे नदीवर मोठा पुलिया आणि लक्ष्मीनगर आणि हवेली गार्डन म्हणजे पाण्याची जी समस्या आहे ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त दूर करील, ही एक माझी समज. आणि भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आणि माझ्या मतदाराचे पूर्ण मी अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या चारही नागरिक उमेदवारांना निवडून द्यावं असं मी माझ्या प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. आपल्या वडगाव प्रभाग क्रमांक 8 ची आपण ओळख करून घेताना सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की हा शहरातील अतिशय सुशिक्षित वर्ग समजल्या जाणाऱ्या मतदारांचा प्रभाग असून या प्रभागामधूनच नागपूर चंद्रपूर हायवे लागलेला आहे. सिव्हिल लाईन्स पासून ते लक्ष्मीनगर पर्यंत अनेक विकास कामे आपल्या भाजपच्या माजी नगरसेवकांनी व आपल्या भाजपच्या माजी महापौर राखीताई कंचर्लावार यांच्या माध्यमातून झालेली आहे. या प्रभागामध्ये फिरताना आपल्या सर्वे टीमला हे लक्षात आले की अधिकतर कामे रस्ते नाली यांची कामे गुडगुडीत झालेली आहे. फक्त एकच प्रश्न या प्रभागामध्ये काही प्रमाणात दिसून आला, तो पाण्याचा प्रश्न. आणि त्या पाण्याच्या प्रश्नावर सर्वप्रथम कार्य करण्याचा, त्या पाण्याच्या प्रश्नाला पूर्णत्वास नेण्याचा ध्यास आपल्या देवानंद भाऊंनी ठेवलेला आहे. देवानंद भाऊंनी सांगितलं की या प्रभागामधून वर्दळीचा सगळ्यात महत्त्वाचा चंद्रपूर शहराचा नागपूर हायवे असल्यामुळे या प्रभागामधून एक बायपास रोडची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या बायपास रोडसाठी आमची संपूर्ण टीम प्रयत्नशील असणार आहे. मनपामध्ये जर आपल्या टीमला तुम्ही जर मतदारांनी भरघोस मताधिक्याने पाठवले तर हा प्रश्न मार्गी लावण्यास निश्चितच ते ताकदीने पूर्ण शर्तीने प्रयत्न करणार असं त्यांनी आपल्या मतदारांना वचन दिलेलं आहे. यापुढे आपण वळूया आपल्या माजी महापौर राखीताई कंचर्लावार. त्यांनी सुद्धा या प्रभागाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रभाग सुरुवातीला या प्रभागाच्या काय समस्या होत्या आणि आता या प्रभागामध्ये किती कामे त्यांनी उरकलेली आहेत आणि पुढे 5 वर्ष कुठले ध्येय धोरण आणि उद्दिष्ट घेऊन त्या येणाऱ्या 15 जानेवारीच्या मतदानाला समोरे जात आहेत. नमस्कार, वडगाव प्रभाग हा क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. आताच ताईंनी सांगितलं आहे की कुठून सुरू होता आणि कुठे संपतो आणि त्यामुळे हा क्षेत्रफळाने मोठा असल्यामुळे आम्ही इथे त्यावेळेस सुद्धा भरपूर कामं केलेले. 2014च्या आधी वडगाव प्रभागात काही कामं केलेले नव्हते. तुम्ही आधीचे फोटो पाहून घ्या, लोकांना विचारून घ्या, समाजाकडनं त्याचे हे घेऊन घ्या. 2014 आम्ही प्रत्येक रोड हा सिमेंट रोड बनवला आहे. 60 ते 70 कोटीचे वडगाव प्रभागात सिमेंट रोड आणि गटार योजना म्हणजे भूमिगत नाली आम्ही बनवलेली आहे. 18 ओपन स्पेस आम्ही बनवलेले आहे व इथे
सोसायट्या आहेत भरपूर आणि प्रत्येक सोसायटीमध्ये एक एक ओपन स्पेस असतो आणि सोसायटी जे मालक आहेत, ओनर आहेत, ते नेहमी असं करतात की ज्या सोसायटीमधलं एक ओपन स्पेस द्यावा लागतो, पण ती अशी जागा देतात की तिथे खूप ती जमीन खाली गेलेली असते, खूप आतमध्ये गेलेली असते, तिथे गटार झालेलं असते, अशी जागा ती ओपन स्पेस म्हणून देऊन देतात. मग त्या ओपन स्पेसमध्ये भरपूर निधी लागतो, त्या ओपन स्पेसमध्ये भरपूर भरण टाकावे लागतात आणि ती जमिनी लेवलपर्यंत आणावी लागते आणि त्याच्यानंतर मग वॉकिंग ट्रॅक, कंपाऊंड वॉल, हाय मॉक्स, मुलांना खेळणे, जिम, खुले जिम, हे सगळं करावं लागतं. मग असे आम्ही एकूण 18 ओपन स्पेस वडगाव प्रभागात केलेले आहे आणि वडगाव प्रभागामध्ये हा नागपूर रोड असल्यामुळे इथे आम्ही स्ट्रीट लाईट बसवले आहे आणि हाय मॉक्स आम्ही 20 ते 25 इथे हाय मॉक्स बसवलेले आहे आणि प्रत्येक ओपन स्पेसमध्ये सुद्धा आम्ही हाय मार्क्स बसवलेले आहेत. आता वडगाव प्रभागात फक्त 10% कामं राहिलेले आहेत. 90% कामं वडगाव प्रभागात आम्ही पूर्ण केलेले आहे. भारतीय जनता पक्षानेच हे कामं केलेले आहे. आमच्या वडगाव प्रभागातली जनता ही सुजन आहे आणि त्यांनी पण समजून घेतलं आहे की आतापर्यंत जो विकास केलेला आहे तो भारतीय जनता पक्षानेच विकास केलेला आहे. जे काही पाण्याची समस्या असेल ते अमृत योजनेमुळे आम्ही इथे तरीही आम्ही याआधी 2 टाक्या बांधलेल्या आहे. नवीन 2 टाक्या आम्ही वडगाव प्रभागात बांधलेल्या आहे. अजून 1 टाकी बांधण्याचं मानस आम्ही केलेला आहे. त्यामुळे थोडी बहुत काही ठिकाणीच पाण्याची समस्या आहे ती सुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल आणि इथे एक मुलांसाठी जे यूथ आहे त्या मुलांसाठी जिम करण्याचं माझं मानस आहे. महिलांना सुरक्षतेसाठी म्हणून आम्ही वडगाव प्रभाग हा क्षेत्रफळाने मोठा असला आणि आतमध्ये जेवढे काही रोड्स आहे तिथे कॅमेरे बसवायचं माझं मानस आहे आणि एक मला नाविन्यपूर्ण करण्याची खूप आवड आहे आणि मी चंद्रपूर शहरासाठी प्रत्येक काम हे नाविन्यपूर्ण केलेलं आहे. जसं रामाळा तलाव आहे, चौकाचे सौंदर्यीकरण आहे, कचरा संकलन आहे, बाप्पाला विसर्जन करण्यासाठी कुंड आहे, निर्मलीकरण वाहण्यासाठी कलश, असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण योजना मी चंद्रपूर शहरात आणलेल्या आहेत. तसं यावेळेस मला वडगाव प्रभागामध्ये सायकल लेन्स ही नवीन एक योजना आणायची आहे. एक नवीन ट्रॅक तयार करायचा आहे कारण की वडगाव हा प्रभाग क्षेत्रफळाने मोठा आहे आणि तिथे सिमेंटचे रस्ते झालेले आणि मोठे मोठे रस्ते आहेत. त्यामुळे आम्ही एखाद्या रस्त्याला साईडने आम्ही सायकल लेन्स हे करू शकतो. एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही वडगावमध्ये करू शकतो. ते सुद्धा माझा मानस आहे आणि आम्ही तो नक्कीच करू. आणि परत एकदा मी सगळ्या जनतेला, वडगाव प्रभागाच्या जनतेला सांगू इच्छिते की आमचे हे 4ही उमेदवार अतिशय तत्पर उमेदवार आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या. धन्यवाद. तर मतदारांनो, राखीताईंनी अतिशय चांगला असा मानस त्यांचा आपल्या समोर आणलेला आहे. वडगाव प्रभागाच्या मतदारांना नव्याने काही सांगायची गरज नाही कारण ताईंनी अगदी उल्लेख केलेला आहे की 2014 पूर्वी हा प्रभाग कसा होता, या प्रभागातील रस्त्यांची काय अवस्था होती आणि आज या प्रभागामध्ये ज्या पद्धतीची रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, नाल्यांचा प्रश्न पूर्णतः संपलेला आहे आणि 18 ओपन स्पेस त्यांच्या टीमने या प्रभागामध्ये केलेले आहेत आणि या प्रभागामध्ये जो सोसायट्यांचा प्रश्न आहे त्या सोसायट्यांचा प्रश्न त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजून घेतलेला आहे. त्या प्रश्नावर त्यांचा खूप खोल अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्यांनी या प्रभागाकरिता काही नाविन्यपूर्ण योजना सुद्धा आखलेल्या आहेत. त्यात अतिशय महत्त्वाची योजना त्यांनी आपल्याला अगदी नवीनच संकल्पना आपल्या चंद्रपूर शहराला त्यांनी सांगितलेली आहे की त्यांना सायकल ट्रॅक तयार करायचा आहे आणि सायकल ट्रॅक हा एक युवा किंवा मुलांसाठी असो किंवा वृद्ध वर्गांसाठी असो, सायकल ट्रॅक आजच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब अनेक मेट्रो सिटीज मध्ये ठरत आहे आणि मेट्रो सिटीची ही नाविन्यपूर्ण संकल्पना आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राबवण्याचा राखीताईंचा मानस आहे आणि निश्चितच या सुंदर संकल्पनेला या प्रभागातील मतदार राखीताई आणि त्यांच्या टीमला भरघोस मताने निवडून देत या संकल्पनेला साकार करण्याचा प्रयत्न करणार आहेत असा आमचा विश्वास आहे. यापुढे आपले युवा तडफदार उमेदवार आहेत सत्यम गानार. नमस्कार, मी सत्यम संजय गानार. भारतीय जनता पक्षाने मला प्रथमच एक युवा तडफदार उमेदवार म्हणून या प्रभागात उमेदवारी जाहीर केलेली आहे. मागील कार्यकाळात वडगाव प्रभागात आमचे 2 नगरसेवक, एक राखीताई कंचरलावर आणि देवानंदजी वाडई हे होते.
2 उमेदवार असताना यांनी भरघोस असा विकास निधी या प्रभागासाठी खेचून आणलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथे अनेक विकास कामं झालेली आहे. जवळजवळ 50 ते 60 कोटींची विकास कामे या एकट्या वडगाव प्रभागात झालेली आहे. त्यामुळे यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची एक मला संधी पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे. म्हणून मी वडगाव प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करतो की एक युवक तुमच्या सेवेत सदैव 24 घंटे कार्यरत असणारा एक युवक म्हणून मला सेवेची संधी द्यावी व आमच्या मोठ्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून या प्रभागात आपल्या काम करण्यासाठी आपल्या सेवेत सदैव तत्पर राहील म्हणून या प्रभागातील जनतेने भरघोस मतांनी आम्हा चौघांनाही निवडून द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. आपल्या या वडगाव प्रभागामधून माजी नगरसेवकांनी अनेक कामे केलेली आहे हे आपल्या सर्व मतदारांना सर्वश्रुत आहे. जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयांचा निधी मागील कार्यकाळात आपल्या भाजपच्या नगरसेवकांनी या वडगाव प्रभागाकडे खेचून आणलेला होता. आता आपल्या या प्रभागामधून भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले महायुतीचे 4ही उमेदवार 15 जानेवारीच्या मतदानाला सामोरे जाणार आहेत. आपल्या मतदारांना विनंती की या आपल्या 4ही उमेदवारांना आपल्या भाजपच्या संपूर्ण पॅनलला जर आपण निवडून दिले तर महानगरपालिकेत अधिक ताकदीने, अधिक बळकटीने आपल्या प्रभागाच्या विकासाकरिता ते निधी खेचून आणू शकतील. याकरिता आपल्या नामप्र महिला अ गटातून उभ्या असलेल्या उमेदवार सोनलताई प्रकाश देवतळे त्यांचा या प्रभागाच्या विकासाकरिता पुढील 5 वर्षांसाठी काय मानस आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, मी सोनल प्रकाश देवतळे. भारतीय जनता पार्टीने मला पहिल्यांदा संधी दिलेली आहे या प्रभागासाठी काम करण्याची. तर बाकी सगळे कामं तर राखीताई आणि देवानभाऊनी तर केलेलेच आहे, पण जे उर्वरित जे राहिलेले कामं आहे ते नक्कीच आम्ही चौघेही मिळून ती आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही समजा निवडून येऊ तर आम्ही चौघे ते विकासाचे कामं पूर्ण करू अशी मी विनंती करते. आणि यांनी राखीताईंनी जे आहे बरेचसे गार्डन, खूप सुंदर सुंदर गार्डन्स केलेले आहे. म्हणजे माझ्या प्रभागाचं मी सांगते की गार्डन्स केलेले आहे त्यांनी आणि रस्ते केले. आता मी बरेच ठिकाणी फिरली, बरेच गल्लीमध्ये पण जाऊन आलेली आहे. तर त्यांचे खूप कमी लोक असे आहे की त्यांनी 1 किंवा 2% असे होते की ज्यांनी म्हटले की काही बरोबर नाही झाले. पण ते आता जे आहे उर्वरित जे राहिलेले आहे कामं ते नक्कीच आम्ही चौघे मिळून आल्यानंतर ते नक्कीच आम्ही ते पूर्ण करू अशी मी वचन देते. नमस्कार, मी देवान बापूजी वाडई. वडगाव प्रभाग मला जी उमेदवारी तर मिळालीच आहे 3ऱ्यांदा, तरी पण आम्ही हे दत्तनगर येथील आम्ही महानगरपालिकेत ठराव घेऊन त्यांना 1300 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे त्यांना पैसे पालिकेत भरून त्यांना आम्ही कायम स्वरूपी पट्टे दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, आता मित्रनगर येथील आम्ही पट्ट्याचं वाटप त्याची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे. आमचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार आणि आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पट्ट्याविषयी धरला आहे आणि त्यांची लिस्ट सुद्धा मला प्राप्त झालेली आहे. म्हणून मी आता दत्तनगर आपल्या मित्रनगरच्या नागरिकांना आवाहन करतो का त्यांच्या पट्ट्याचा कायमरूपी प्रश्न सुटलेला आहे. त्यांचे लवकरात लवकर त्यांचे ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही पट्टे वाटप करणार आहोत. आणि त्याच्यामुळे आज राहिलेले आहे आमचे 4 उमेदवार. 4ही उमेदवारांना नागरिकांना मी आवाहन करतो की आमच्या पहिल्या आम्हाला 2 हात होते, म्हणजे एक राखीताई आणि एक देवानवाडे. म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की आम्हा पुन्हा 2 उमेदवार जे दिलेले आहे नवीन माझ्या जोडीला, म्हणजे 2 हाताचे 4 हात करण्याकरता नागरिकांनी समस्त पूर्ण भौघोस मतांनी आमच्या 4ही उमेदवाराला निवडून द्यावे. आणि राहिलेली जे विकास कामे आहे मी पूर्ण करण्यास तयार आहे. 70 ते 80 कोटीचे आम्ही हे 10-12 वर्षामध्ये पूर्ण कामं केलेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा मी एकदा नागरिकांना आवाहन करतो का आमचे केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रात आमची सत्ता आहे, तसेच महानगरपालिकेत सुद्धा आमची सत्ता येऊ द्या. मी पूर्ण वडगावचा काया पलाट करील आणि 4ही आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा असं मी आपल्या नागरिकांना मतदारांना मी आवाहन करतो. धन्यवाद. सिद्धिविनायक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कोरोना काळामध्ये जे काही मदत झाली माझ्याकडून, अन्न वाटप, बरेच जणांना बेड पण उपलब्ध करून दिले होते. या प्रभागातून आमच्या वार्डातून बरेच लोक आलेले होते मदतीला, तर आम्ही त्यांना पूर्णपणे मदत केलेली होती. आणि जे पण होते कपड्याची मदत म्हणा किंवा आमच्या प्रभागामध्ये जास्त करून अन्न द्यायचे होते त्यांना मदत केली.
आणि जे आमच्या प्रभागामध्ये जे काही महिला यायच्या तर त्यांना पण आम्ही आणि काही बचत गटाच्या महिला जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे बचत गटच्या ज्या महिला आहे त्यांना पण मी रोजगार देण्याची संधी जी आहे ते उपलब्ध करून देणार आहे. माझ्याकडे त्या महिला पण आल्या होत्या की आम्हाला काही मदत मिळेल का, तर मी नक्कीच त्यांना पण मी मदत करून देणार असे मी वचन देते. दिल्लीतून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे कार्य केले, जे भारताला उंच शिखरावर पोहोचले ते पण आपण बघतोच आहे. माननीय देवेंद्र फडणवीस म्हणजे सगळ्यांचे देवाभाऊ, त्यांनी केलेलं कार्यसुद्धा सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि आत्ताच देवाभाऊंचा रोड शो इथे झालेला, त्यांनी 70,000 कोटी हे महानगरपालिकेला, महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेला मी वितरित करणार आहे अशी घोषणा केलेली आहे. म्हणजे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो भारतीय जनता पक्षाची विकासाची जी गंगा आहे ती तुम्ही बघतच आहे. आणि जेव्हा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल तेव्हा ही विकासाची गंगा ही प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत, चंद्रपूर शहराच्या कोणत्यापर्यंत ही विकासाची गंगा वाहील ही मी तुम्हाला शाश्वती देते. आणि परत एकदा चंद्रपूरतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. वडगाव प्रभागातील या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती करते. धन्यवाद. राखीताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रात देवाभाऊ आणि आपल्या या वडगाव प्रभागामध्ये सुद्धा आपले एक देवाभाऊ आहेत. या देवाभाऊंच्या मदतीने आपल्या या संपूर्ण पॅनलला राखीताई, सत्यम दादा, सोनल ताई यांना सगळ्यांना निवडून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्या या प्रभागाच्या विकासाकरिता, आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या उन्नतीकरिता राखीताईंनी अतिशय महत्वाची बाब आपल्याला आता अधोरेखित केली की देवाभाऊंचा म्हणजेच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा नुकताच रोड शो चंद्रपूर येथे पार पडला. त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रारंभ आपल्या माता महाकालीच्या दर्शनाने केला आणि त्यात त्यांनी घोषणा केली की महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांना जवळजवळ 70,000 कोटींचा निधी ते वितरित करणार आहेत. तर त्याचा जर आपण आपला सहभाग जर बघायला गेला तर आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेला जवळजवळ 2,000 कोटींचा निधी देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि जर हा 2,000 कोटींचा निधी आपल्या चंद्रपूर शहरात, आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेकरिता आपल्याला खेचून आणायचा असेल तर आपल्याला भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले या महायुतीला भरघोस मताधिक्याने निवडून देत आपल्या या महायुतीचा महापौर बसवायचा आहे. त्याकरिता आपल्या या वडगाव प्रभागातील चारही उमेदवारांना निवडून देत चारही उमेदवारांचा या मनपाच्या विकासामध्ये महत्वाचा हातभार लावायचा आहे. तर वडगाव प्रभागातील मतदारांनो, येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीला बटन कुणाचे? फक्त कमळाचे.